नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझं नाव विजयालक्ष्मी पोद्दार. आज मी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत कथा वाचून दाखवणार आहे. तर त्यातला मी आज पहिला अध्याय वाचते. तर चला मग आपण आता सुरुवात करू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 ओम श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मृतगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे नुन्य काय सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विन काळनाने त्याला परलोकीही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भीतोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यानीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात ती हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्य नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतीवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती दुरातीत गगन सदृश तत्व मत्सरादि लक्ष एक नित्य विमल मंचल सर्वादि साक्षीभूत भावातीत त्रिगुण रहित सद्गुरुत नमामि ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासिवदन कथा टोपीच माला दंड कमलधर कटाकर रक्षक त्रैगुण रहित त्रैलोक पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम जय जय श्री जगरक्षका जय जय आजी भक्त पालका जय जय कलिमल नाशका अनादि सिद्धा जगद्गुरु जय जय क्षीरसागर विलासा माय चक्र चालका अविनाशा शेष शयना अनंत वेशा अनामातिता अनंता जय जयाजी गरुड वाहना जय जयाजी कमललोचना जय जयाजी पतित पावना रमा रमना विश्लेषा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित तेज वर्णिले न जाय विशाळ भाळा कर्ण नयन सरळ नाशिका सुहास वदन दंत पंगती कुंद कळ्या समान शुभ्र वर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणे विशेष वत्सलाशना भूषण तेची प्रेमळ भक्तीची खुण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवणी संगमा सारखी
नाभी कमल सुंदरांती, जेथे विधात्याची उत्पत्ती, ती चराचरा जन्मधाती, मूळ जननी तेची पय, जानूपर्यंत खर शोभती, मनगटी कंकणे विराजती, करकमलाची आकृती, रक्त पंकजा समान, भक्ता द्यावया भयवर, सिद्ध सर्वदा सव्यखर, गदा पद्म शंख चक्र, चार हस्ती आयुधे, काशे कशिला पितांबर, विद्युलते समान तेजापार, करदळी स्तंभापरी सुंदर, उभय जंगा दिसताती, जेथे भक्तजन सुखावती, त्यांच्या दर्शने पतती तरती, जाते अहोरात्र ध्याती, नारदाती ऋषीवर्य, जाते कमला करे चुरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णिता वेद शिनले, 14 विद्या 64 कला, जाते वर्णिता थकल्या सकळा, ऐशा त्या परम मंगळा, अल्पमती केवी वर्णू, नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कवीवर, क्रमू न शकले महिमांबर, तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र कन्या ज्यांची कांता, जो सर्व कारणा करता, ग्रंथारंभी नमोतया, त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंद परशर, अगम्य लीला जयांची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलाचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू, मंगलकाई करिता स्मरण, विघ्ने जाती निरसून, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळीपा, सकळ कार्यारंभी जाना, करीती ज्याच्या नाम स्मरण, ज्यांच्यावर प्रसादे नाना, ग्रंथ रचना करीती कवी, तया मंगलाशी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, निर्वघ्नपणे होई, जिचावर प्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येत हाता, ती ब्रह्मसुता नमी येली, मूढ म्हणती मी अज्ञान, काव्याधिकाचे नशे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन, ग्रंथ रचना करवावी, जो अज्ञान नीती निर्नाशक, अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करून, सदिच्छा लाधे दिव्य ज्ञान, तेने जे जगी मानवपण, येत शेकी निश्चये, तेवी असती माता पितर, तैशीचे श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्याची या नमस्कार, वारंवार साष्टांग, मी मतिमंद आज्ञ बाळ, घेतली असे थोराळ, ती पुरविनार दयाळ, सद्गुरु आपणची, 9 मास उदरी पाळिले, रंसव वेदना ते सोशिले, कौतुके करुणी वाढविले, रक्षेले आजवरी, जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयाच्या करीतशे, ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार, लीला व विग्रही यात्री कुमार, दत्तात्रे नमिला, 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेजामी विद्युलते समान, कामधेनु असूनी जवळी, हाती धरली अशी धुळी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना, 4 वेद होऊनी स्वान, वसती समीप रात्रंतीन, ज्याचे भुवनी गमन, मनोवेगे जात जो, त्या परब्रह्माशी नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या, वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे दैव विचित्र, आर्यावरती आर्य पुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगती, स्थितीला झाली धर्मबंधने, नास्तिक न मानती वेद वचने, दिवसे दिवस होम हवने, कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय, भरतखंड झाले, नाना विद्या आणि कला, असता लागी गेल्या सकळा, ऐहिक भोगेच्या बळावल्या, तेने सुटका परमार्थ, धर्म संस्थापना कारणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जगतपतीचे कर्तव्य, लोक भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मानतले, आर्य धर्माविरुद्ध, मग घेतशे अवतार, प्रत्यक्ष जो का त्रिकुमार, अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी,
कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना, ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले, त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी. आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले, तुमचे चरित्र महासागर पावे न कैसा पैल तीर. परी आत्मसार्थ करावया साचार, मी न तेथे झालो किंवा फाट गगना समान. अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीशी उचलून घालील काकेशी, किंवा खंदोत सूर्याशी लोपवीन म्हणे स्वतेजी. तैसे असे माझी आळ बाळ जाणून लढी बाळ, पूर्विता तू दयाळ दीनबंधू येथे वेळ. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मी पणाची नशेची. ऐशी ऐकुनी असत स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागिया भय देती वरद हस्ते करोनी, उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ. पाहून आर्यजन समाप्त संतोषतील निश्चय, ऐशी ऐकून या भैवानी संतोष झाला माझी आमनी. यशस्वी होऊन लेखनी ग्रंथ समाप्ती प्राप्ती पाव. आता नमो साधू वृंद ज्याशी नाही भेदाभेद, ते खात्म मुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले जाणी, वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलक मुकुटा व तस नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाले. श्रीधर आणि वामन ज्यांचे ग्रंथ रचना पाहून, ज्ञाते हे डोलविती मान तयाचे चरण नमिले. ईश्वर शरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मद दिनावरी कृपा करून, आपण रध्यस्थ राहून ग्रंथ रचना करवावी. आता करून नमन जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोत समाज थोर, मती मंद मी त्यांच्या समोर आपोले कवित्व केवी आणू. परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण साध आदर करीती तयांचा. संस्कृताचा नशे गंध मराठी न ये शुद्ध, नाही डप्पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नशे. परी हे अमृत जाणूनी आदर धरावाजी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी ती कडी न पाहावी. न पाहतास जी अवगुण ग्राह्य तुकेच घ्यावे पूर्ण. एवढे विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्र सा. त्या महोदनी तुनी पाही अमोल मुक्तापळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञानी अनुमान काही न करावा, की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून. सुंदर कुसमे निवडून हार त्यांचा गुंफिला, कवी होऊन या माळी घाली श्रोतांच्या हळी. उभा ठाकून ब्रधांजुळी करी प्रार्थनाचा प्रेमी. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करीन आपुले मानसा. हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण भागी. आता असोत हे बोल पुढे कथा भुव मोल. वधविता स्वामी दयाळा निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर ते जे जैसा सहस्र कर. द्रष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. येथी राजपद कल्लार विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार रुची ते घाले तसे. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत्र. आदरी भक्त परिसोत प्रथम अध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु. श्रीपाद श्री वल्लभान परमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय. श्री स्वामी समर्थ. आज पहिला अध्याय झालेला आहे, तरी सर्वांनी श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. ज्यांनी सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच मला प्रेम द्या, हेच माझी आशा आहे. श्री स्वामी समर्थ.